नमस्कार मंडळी, माझं नाव प्रमोद रानडे. आता आपण जो व्हिडिओ करतोय 5 वर्षाचा राईज इन बॅलन्स शीट कोणाचा झाला. बॅलन्स शीट म्हणजे काय, बेसिकली तुमची हेल्थ, फायनान्शियल हेल्थ, दॅट इज व्हॉट इज बॅलन्स शीट. तर बॅलन्स शीट जशी तुमची वाढेल, तुमची पर्सनल बॅलन्स शीट पण तुम्ही करा की 5 वर्षापूर्वी समजा तुमच्याकडे 2 लाख होते, यावर्षी तुमच्याकडे 10 लाख आहेत, तर ऑब्व्हियसली तुमची बॅलन्स शीट 2 लाखावरनं 4 लाख, 4 लाखावरनं 6 लाख, मे बी 6 लाखानंतर 7 लाख, नंतर 10 लाख अशी झाली असावी. तसेच कंपन्यांची पण बॅलन्स शीट प्रॉफिटमधून बॅलन्स शीट वाढत असते, ॲसेट्समधून वाढत असते. कारण प्रॉफिट्स आर प्लाउड बॅक इन बाईंग द ॲसेट्स. राईट, तुम्ही प्रॉफिटमधून काय करता, एक तर तुम्ही स्वतःवर खर्च करता. राईट, तर कंपन्या काय करतात, एक तर स्वतःच्या प्लांटवर खर्च करतात किंवा नवीन इक्विपमेंट घेतात आणि एक्सपान्शन करतात, आणि त्याच्यामुळे एक्सपान्शन केल्यामुळे ॲसेट्समध्ये त्या गोष्टी येतात आणि ॲसेट्स वाढतात, आणि त्याच्यामुळे बॅलन्स शीट पण वाढते. नंतर कंपन्या प्रॉफिटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात, मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात किंवा बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करतात किंवा सबसिडरीमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. ती इन्व्हेस्टमेंट पण बॅलन्स शीटमध्ये कंपनीची येते. अशा रीतीने बॅलन्स शीट हळूहळू वाढत जाते. जी प्रॉफिटेबल कंपनी आहे तिची. आणि काही काही कंपन्यांची बॅलन्स शीट कमी होत जाते पण प्रॉफिट वाढतात. ती इफिशियन्सीने त्यांची बॅलन्स शीट कमी होते, कारण त्यांची नको असलेली ॲसेट्स ज्याच्यातनं काहीच प्रॉफिट मिळत नाही, ते हळूहळू ते विकतात किंवा बंद करतात. त्याच्यामुळे बॅलन्स शीटचा साईज कमी होतो, व्हॅल्यू कमी होते, आणि ओव्हर द पिरियड ऑफ टाईम त्यांची बॅलन्स शीट स्टेबल राहते आणि त्याच ॲसेट्सवर ते भरपूर प्रॉफिट काढत राहतात. जसं हिंदुस्तान युनिलिव्हर आहे किंवा नेस्ले आहे किंवा ब्रिटानिया आहे. राईट, त्यांचे एक्सपान्शन पण चालू आहेत, पण बरेच मॅरिको आहे, त्यांची प्रॉफिटॅबिलिटी ॲसेट्स ऑलमोस्ट सिमिलर लावून त्यांची प्रॉफिटॅबिलिटी वाढतेच आहे थ्रू इफिशियन्सी आणि थ्रू गेनिंग मार्केट शेअर आणि इन्क्रीजिंग सेल्स. राईट, कारण एकदा तुम्ही स्केल अचीव केलं 110% की पुढचे 10% म्हणजे 70%च्या तुमचं ब्रेक इव्हन होतं. राईट, तर 70 ते 75% तुमचा प्रॉफिट निघायला लागतो. ओके, 5% तुम्हाला प्रॉफिट मिळतो, जो काही सेल होतो, कारण फिक्स कॉस्ट त्या असतातच असतात. नंतर 80% केल्यावर तुमचा पर्सेंटेज प्रॉफिट 10% झाला समजा, तर 110% तुमचं जर सेल्स कॅपॅसिटी झाली, मग फुल कॅपॅसिटीने तुम्ही प्लांट युटिलाइज करता 110%, तर ऑब्व्हियसली तुमचा प्रॉफिटच प्रॉफिट आहे. एव्हरीथिंग इज अबाव 70% किंवा 75% इज युअर प्रॉफिट, कारण फिक्स कॉस्ट तेवढी वाढत नाही जेवढे प्रॉफिटॅबिलिटी वाढते किंवा सेल्सनी. ओके, हायर सेल्सनी. तसे 5 वर्षाचे कुठल्या कुठल्या कंपन्यांचे बॅलन्स शीट वाढलेले आहेत ते आपण बघूया. ओके, तर आता एसकेएफ इंडियाचा तर काय डेटा अवेलेबल नाही आहे, कारण एसकेएफ इंडिया इंडस्ट्रियल याच वर्षी नवीन झाली, त्यामुळे यावर्षी जर त्यांचं बॅलन्स शीटमध्ये 2500 कोटी त्यांचं ॲसेट्स दिसतात आहे. नंतर नॅशनल पेरॉक्साईड, त्याचा पण डेटा 4 वर्षाचा अवेलेबल आहे, त्यामुळे याची पण ही एक वन ऑफ द कंपनीज विच इज हॅव्हिंग ॲसेट्स सेम, पण याची प्रॉफिटॅबिलिटी वाढते. म्हणजे नवीन इन्व्हेस्टमेंट हे करत नाहीत प्लांटमध्ये, पण डिमांड नसल्यामुळे यांचं हायड्रोजन पॅरॉक्साईडचा प्लांट बंद असावा, त्याच्यामुळे यांना लॉस होता गेले काही दिवस, किंवा अगदी कमी कॅपॅसिटीने चालत असेल त्यामुळे लॉस होता. आणि याच वर्षी 2026ला त्यांना प्रॉफिट डिक्लेअर केला 10 कोटी रुपये. त्याच्यामुळे या कंपनीची बॅलन्स शीट सेम असून सुद्धा ही कंपनी बघण्यासारखी आहे. ओके, याची मार्केट कॅप तेवढीच आहे जेवढ्याच तेवढी, थोडीशीच वाढलेली आहे. ओके, आणि हा सुद्धा कंपनीचा अजून रिझर्वच्या एवढीच ही कंपनी कोट होते. ओके, ऑलमोस्ट 95% म्हणजे 5% डिस्काउंटवरच अवेलेबल आहे. ठीक आहे, आता आपण या गोष्टी बघतोय P2S कॉलम, आणि ऑब्व्हियसली हा जो ब्लू कॉलम आहे तो टी कॉलम. ओके, किती पट वाढलेली आहे. ओके, तर त्याच्यानंतर सिमेन्स एनर्जी पण बघणार नाही मी, कारण सिमेन्स एनर्जी पण वाढती बॅलन्स शीट, पण 5 वर्षाचा डेटा अवेलेबल नाही आहे, कारण ही आत्ताच डिमर्ज झाली गेल्या वर्षी. सनोफी कंझ्युमर सेम थिंग, या सगळ्या डिमर्ज झालेल्या कंपन्या आहेत. एसकेएफ इंडिया इंडस्ट्रियल, सनोफी इंडिया आणि सिमेन्स एनर्जी. ओके, मेन पहिला कुठला येतो तो वारी एनर्जी. ओके, वारी एनर्जीचं 5 वर्षाचा डेटा अवेलेबल आहे, 2021 पासूनचा अवेलेबल आहे. तर 95 टाईम झाले ह्याची बॅलन्स शीट एका 5 वर्षामध्ये. राईट, अडानी ग्रीन 29 टाईम्स. ओके, बॅलन्स शीट वाढले, म्हणजे ही कंपनी फिनॉमिनल रेटने वाढते, आणि आत्ताच जन्मली असल्यामुळे 5 वर्षापूर्वी, त्याच्यामुळे ही कंपनी फिनॉमिनल रेटने वाढते. जसं बाळाचा जन्म झाल्यानंतर पहिले 5 वर्ष ग्रोथ खूप स्ट्रॉंग असेल, नंतर हळूहळू कमी होते की नाही, सेम थिंग. तर नवीन कंपनी असल्यामुळे ग्रोथ फिनॉमिनल होते या कंपनीची. टाटा कम्युनिकेशनची माहीत नाही सडनली का वाढली एवढी, पण किंग्ज इन्फ्रा ही पण नवीन कंपनी आहे. अवंती फीडला कॉम्पिटिशन आहे, 15 टाईम्स प्रॉफिट आहे, ह्याची बॅलन्स शीट वाढलेली आहे. ऑब्व्हियसली प्रॉफिटॅबिलिटी पण वाढती आहे. ही झिंगा मासा बनवणारी कंपनी आहे. ओके, फीड्स आणि ऑब्व्हियसली मासे बनवणारी, माशांचं फीड बनवणारी कंपनी, छोटी कंपनी आहे. मे बी दिस इज इन साऊथ इंडिया. इक्सिगो, ओके, ही पण 0 डिव्हिडंड देणारी कंपनी आहे, पण 14 टाईम्स बॅलन्स शीट वाढलेली आहे. ट्रॅव्हल अँड टुरिझम मधली कंपनी आहे, त्यामुळे ब्रेकनेक स्पीडने या कंपन्या वाढतात. सामी हॉटेल्स ही पण नवीन आहे. ॲफल 3 आहे, ही तशी कंपनी जुनी आहे, मे बी 7-8 वर्ष झाली याला, पण तरीसुद्धा याची कंपनी 5 वर्षात त्याची प्रॉफिटॅबिलिटी जबरदस्त वाढली आहे. ॲफल 3 आहे याची. द गोकुलदास एक्सपोर्ट 5 वर्षात 8 पट बॅलन्स शीट झाले. ओके, एक्सपोर्ट करतात हे ॲपेरल्स म्हणजे कपडे, फॅशन. अडानी पॉवर तशी जुनी कंपनी, 15 वर्ष जुनी कंपनी आहे, पण या 5 वर्षात बॅलन्स शीट प्रचंड वेगाने वाढले.
ओके, कारण प्रॉफिट वाढलेत. ओके, प्रॉफिट वाढल्यानंतर नवीन ॲसेट्स परचेस केले आणि ऑब्व्हियसली बॅलन्स शीट्स वाढली किंवा इन्व्हेस्टमेंट केली म्हणून बॅलन्स शीट वाढली, राईट. प्लांट फुल कॅपॅसिटीवर चालले आहेत. ओके, 500 मेगावॉटचे 6-7 प्लांट्स आहेत मुंद्राला, सगळे फुल कॅपॅसिटीवर चालले असते, 110% कॅपॅसिटीवर चालले असतील. त्यामुळे सगळे प्रॉफिटच प्रॉफिट आफ्टर 70% ऑफ प्लांट लोड फॅक्टर. नंतर अडानी पॉवर सांगितल्यानंतर डिक्सन टेक्नॉलॉजी. ओके, आपण तुम्हाला माहिती आहे डिक्सन टेक मोबाईल आणि ऑल व्हाईट गुड्स बनवणारी कंपनी आहे. त्यानंतर सनफ्लॅग आयन, इरिडा सोलर ना कंपनी आहे, रिन्युएबल एनर्जीला फायनान्स पुरवणारी कंपनी आहे. याची पण बॅलन्स शीट बघा, 2,200 कोटीवरनं 10,000 कोटी झालेले आहे. ओके, त्यामुळे 5 वर्षात 6 पट झाले. BLS इंटरनॅशनल, विसा कंपनी, विसा देणारी कंपनी. बऱ्याचशा गव्हर्नमेंटनी जवळजवळ 70 देशांच्या गव्हर्नमेंटनी ह्यांना व्हिसाचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे, व्हिसा देण्याचा कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे. त्यामुळे ह्यांनी ओव्हरसीज ऑफिसेस उघडले आहेत. आणि समजा आफ्रिकेतला कुठला कंट्री असेल तर आफ्रिकेत तुम्हाला जायचं असेल केनियाला, तर यू हॅव टू अप्लाय व्हिसा थ्रू BLS इंटरनॅशनल विच इज अन इंडियन कंपनी. कारण त्या लोकांच्याकडे ट्रेंड माणसं नाही आहेत, टेक्नॉलॉजी नाही आहे छोट्या छोट्या देशांमध्ये. त्यामुळे हे सगळे छोट्या देशांनी यांना आउटसोर्स केलेलं आहे फॉर द व्हिसा. तर BLS इंटरनॅशनल 5 पट झाले बॅलन्स शीट एका 5 वर्षामध्ये. 5 वर्षात 5 पट म्हणजे प्रचंडच वेग. आणि 35% CAGRनी वाढते. या सगळ्या कंपन्या मोर दॅन 35-40% CAGRनी वाढतात. ओके, बॅलन्स शीट एक्सपान्शन यांचं चाललं आहे, राईट. त्यामुळे या कंपन्या किती मोठ्या होतील किंवा 5 वर्षांनी लुडकतील नोबडी नोज, पण आत्ता तरी यांचा डेटा असा दाखवतो आहे. आणि माझ्या मते बघा, हॉटेल कंपनी आय एम शुअर अबाउट इट, किंग्ज इन्फ्रा. ओके, फूडची कंपनी आहे, मासे बनवते, झिंगे मासे ग्रो करते. अडानी ग्रीन, ग्रीन एनर्जीचा काहीच प्रॉब्लेम नाही. वारी न्यू कंपनी, सो डोंट नो मच अबाउट इट. DNA म्हणजे कंपनी इज गुड, बट दॅट DNA आणि त्यांचं किती कॅपॅसिटी आहे टू वेदर द स्टॉर्म्स ऑफ अनदर 10 years वी डोंट नो. ओके, एक्सिगो अगेन न्यू कंपनी, आय डोंट नो मच. ॲपल मे बी वर्थ लुकिंग ॲट. अडानी पॉवर, येस डेफिनेटली, पण हा शेअर खूपच वरती गेला आहे. आता IPOची स्टोरी तुम्हाला मी सांगतो परत एकदा. अडानी पॉवरचा IPO आला होता 20 वर्षापूर्वी, 140 रुपयाला IPO आला होता. सगळ्यांनी घेतला, उड्या मारून घेतला. ओके, आणि खूप मोठा IPO होता, सगळ्यांना मिळाले ऑलमोस्ट. आणि तो शेअर नंतर 120ला आला होता मला, 120ला आला होता IPO, 140ला आणि 120ला. आणि त्यानंतर तो शेअर जो पडत गेला 20 वर्ष तो शेअर पडतच होता. गेले 3 वर्ष फक्त तो वरती गेला आहे. 40 रुपयावर शेअर आला होता. ओके, 2019ला वगैरे 40 रुपयाला असावा शेअर. त्यानंतर 40 रुपयाचा हा शेअर स्प्लिट झाला आणि त्यानंतर हा शेअर 500 रुपयाला गेला. आता सध्याचा भाव त्याचा मे बी 200 रुपये असेल, पण तो स्प्लिट झालेला आहे. तेव्हा 10 रुपयाचा शेअर होता, तो 120 रुपयाला विकला IPOमध्ये. नंतर तो 40 रुपयाला आला. म्हणजे लोकांचे प्रचंड नुकसान झालं आहे. जे लोकांनी विकला लॉसमध्ये त्या लोकांचं प्रचंड नुकसान झालं. त्यामुळे तुम्ही ते शेअर घेतलेत आणि तुम्हाला लॉस लागला तर ठेवून द्या, त्याच्याकडे बघूसुद्धा नका. 10 वर्षांनी परत तो जीवित होईल आणि तुम्हाला तुफाने प्रॉफिट मिळवून देईल. पण 10 वर्षाचा पेशन्स तुमच्याकडे आहे का? नक्कीच नाही आहे. कोणाकडे 10 वर्षाचा पेशन्स नसतो. तर तुम्ही डेव्हलप करायला लागतो आणि डेव्हलप केला तर तुम्हाला नक्कीच प्रॉफिट होईल. IPOज चांगल्या IPOमध्ये ना अगेन. त्यामुळे टू बी ऑनेस्ट विथ यू, शेअर अर्धा झाल्यानंतर तो घ्यायचा. IPOला अजिबात अप्लाय करायचं नाही, राईट. अर्धा किंवा त्याच्यावरही खाली पडते शेअर घ्यायचे नाहीत. पण शेअर पडल्यानंतर जेव्हा तो परत तोंड वरती काढतो आणि 2 महिने वरतीच जातो, तेव्हा तो तुम्ही शेअर घ्यायला सुरुवात करू शकता. ओके, आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम त्याचं तुम्ही ॲव्हरेज पण करू शकता. वाढत्या शेअरचं ॲव्हरेजिंग करू शकता तुम्ही, कारण ते तुम्हाला अजून प्रॉफिट वाढवूनच देतो, राईट. पडत्या शेअरचा मी तुम्हाला तो लॉस जास्त बनवून देतो, राईट. नंतर डिक्सन टेक्नॉलॉजी सांगितलं, सनफ्लॅग आयन, इरिडा सांगितलं, BLS सांगितलं, लोडा डेव्हलपर, त्याची पण 5 टाइम्स बॅलन्स शीट वाढलेली, 5 टाइम्स इन 5 years. शक्ती पंप सेम थिंग, इंटरग्लोब ॲव्हिएशन, नारायण हृदयालया. ओके, 4 पट म्हणजे 5 वर्षात 4 पट म्हणजे 30% CAGR. तिथे आपण थांबूया. ओके, आता वरती जाऊया आपण. कुठले शेअर्स आहेत? रेनबो चिल्ड्रन्स. ओके, 30% CAGR बॅलन्स शीट वाढलेली, त्यामुळे प्रॉफिट पण वाढतोच ना. फायनोटेक्स केमिकल्स, रूट मोबाईलची बॅलन्स शीट चांगली वाढली आहे, प्रॉफिटेबिलिटी पण याची पडलेली आहे. पण ऑब्व्हियसली हा शेअर त्याच्यामुळे पडला, त्यामुळे 1 वर्षाचा ब्लिप असू शकतो. त्यामुळे रूट मोबाईलमध्ये तुम्ही लक्ष घालायला हरकत नाही. 450-500 रुपयाला. फॉसिको इंडिया, फॉरएव्हर MNC, गुड कंपनी, अजूनही एक्सपान्शन मोडमध्येच आहे. 30% ग्रो झाले एका या 5 वर्षामध्ये. पॅरादीप फॉस्फेट्सची पण खतं बनवणारी कंपनी आहे. ओके, 30% CAGRने वाढते. मेट्रोपॉलिस लॅब, सुदर्शन केमिकल 30% CAGR. लेमन ट्री 30% CAGR, मोर दॅन 30%. बायोकॉनचं मात्र R&Dच चाललं आहे. नुसते ॲसेट्स बनवतात, प्रॉफिटेबिलिटीची काहीच वाढत नाही आहे. त्यामुळे याची प्रॉफिटेबिलिटी जेव्हा वाढेल तेव्हा जबरदस्त वाढेल. आणि त्याच हिशोबाने शेअर मात्र अजूनही 400 रुपयावर
स्टेडी आहे, पडलेलं नाही आहे. प्रॉफिटेबिलिटी जरी पडली असली तरी त्यावेळेला त्यांना लॉस आला बहुतेक बायोकॉनला, पण तरीसुद्धा शेअर टिकून आहे. कारण विश्वास ऑन मॅनेजिंग डायरेक्टर नारायण रोधाला 35% CAGR. अडानी एंटरप्राइजेस सेम थिंग. खूप वेगाने हे शेअर्सचे ॲसेट्स वाढतात आहेत. ओके, प्रॉफिटेबिलिटी मात्र याची काही शेअर्सची वाढते, काही शेअर्सची कमी होते. आता इथे प्रॉफिटेबिलिटी जर बघितली तुम्ही तर अडानी प्रॉफिटेबिलिटी ऑब्वियसली खूपच चांगली वाढलेली आहे. डिक्सनची चांगली वाढलेली आहे, सनफ्लॅगची चांगली वाढली आहे, इरिडाची थोडी कमी झाली आहे, पण हा शेअर घ्यायला हरकत नाही पडल्यामुळे. BLSची प्रॉफिटेबिलिटी चांगली वाढली तरी हा शेअर पडला. आय डोंट नो वाय. समथिंग इज रॉंग विथ analysis, either mine or share market analysis by other people, experts. ओके, लोधा प्रॉफिटेबिलिटी चांगली वाढली आहे. शक्ती पंपची प्रॉफिटेबिलिटी कमी झाली त्यामुळे शेअर पण पडला आहे. सो दॅट इज अंडरस्टँडेबल. इंटरग्लोब प्रॉफिटेबिलिटी वाढली आहे, पण कर्ज पण वाढलं आहे. प्रॉफिटेबिलिटी बॅलन्स शीट पण जबरदस्त वेगाने वाढते. अडानी एंटरप्राइजेस ॲट द पीक नाव. नारायण रोध झाला आहे, डबल झाला आहे गेल्या 2 वर्षामध्ये. 900चा 2000 झाला आहे. बायोकॉन तिथल्या तिथेच आहे, 300चा 400 झाला आहे. नॉट मच, 25% वाढला आहे म्हणा. लेमन ट्री आत्ता घेण्यासारखं वाटतं. 110 रुपयाला स्टील आहे. ओके, याचा पीक 170 होऊन गेला आणि बॅलन्स शीट वाढलेली आहे, प्रॉफिटेबिलिटी पण चांगली वाढली, तरी हा शेअर पडलेला आहे. सुदर्शन केमिकल वन ऑफ द बेस्ट एव्हर कंपनी आय हॅव नोन इन पुणा. खूपच जुनी कंपनी आहे, 70 वर्षाची जुनी कंपनी आहे आणि यांनी अजूनही यांच्या खूप मनगटामध्ये दम आहे. ओके, यांनी आत्ताच एक हुबॅक नावाची कंपनी, हुबॅक कलर केम जुनी मुंबईची, ती विकत घेतली आणि त्याच्यामुळे सध्या लॉसमध्ये असतात हे असतील, पण तरीसुद्धा सुदर्शन केमिकल फॉरएव्हर ठेवण्यासारखं आहे. पिढ्यानपिढ्या पास ऑन करा. ओके, मेट्रोपॉलिस लॅबोरेटरी याचे पण प्रॉफिट वाढले आहेत, पॅरादीपचे प्रॉफिट वाढले आहेत, फोसिकोचे वाढले आहेत, रूट मोबाईलचे प्रॉफिट थोडे कमी झाले आहेत, त्यामुळे शेअर अर्धा झाला आहे, पण याच्याकडे बघायला हरकत नाही. फायनोटेक्स हा पण शेअर जबरदस्त प्रॉफिट वाढले त्यामुळे वाढलेला आहे. कोफोर्ज पडलेला आहे पण घ्यायला हरकत नाही आहे. रेनबो, नंतर कोल इंडिया, आता कोल माहीत नाही पुढे लागणार आहे की नाही, त्यामुळे 400वर शेअर आला आहे, पण ऑब्वियसली डिव्हिडंड प्ले आहे. आनंद राठी वेल्थ फिनॉमिनल, ह्याची पण ग्रोथ वाढते. कारण आनंद राठी वेल्थ काय करतो, जे मोठे मोठे लोक आहेत ना, ज्यांना कोट्यावधी रुपयाचे पगार आहेत, वर्षाला मे बी 25 कोटी, वर्षाला 20 कोटी, 5 कोटी, ते लोकसुद्धा आनंद राठी वेल्थकडे आपले पैसे वाढवायला देतात. त्यामुळे आनंद राठी वेल्थला काहीच म्हणत नाही. हा शेअर एका वर्षामध्येच तिप्पट झाला आहे जवळजवळ. आणि ऑब्वियसली वेल्थ किंवा मार्केट रिलेटेड शेअर्सला किती डिमांड आहे याच्यावरून तुम्हाला नक्कीच कळेल, कारण प्रॉफिटेबिलिटी यांची जबरदस्त वाढत असते. तर हे आपण आता बघितलं 5 years ग्रोथ इन द बॅलन्स शीट. तिथे तुम्ही नोट्स काढा आणि हे ब्रेकनेक स्पीडनी वाढणारे शेअर्स आहेत. ह्याच्यापैकी मी रेकमेंड केलेले काही शेअर्स तुम्हाला आता ऑलरेडी मी सांगितलेले आहेत. सनोफी कंझ्युमर, सनोफी इंडिया हे सुद्धा शेअर्स घेण्यासारखे आहेत, वाढण्यासारखे. याची प्रॉफिटेबिलिटी वाढलीच पाहिजे, नो डाऊट अबाउट इट. प्रत्येक MNC शेअरची प्रॉफिटेबिलिटी इयर ऑन इयर वाढते, इन्क्लुडिंग कोलगेट और इन्क्लुडिंग कॅस्ट्रॉल. मे बी 10% किंवा 2% वाढेल, पण वाढणारच. काही शेअरची प्रॉफिटेबिलिटी तर 20-20% वाढते दरवर्षी. त्यात मी फायझर एक खाली आलेली कंपनी आहे. ओके, नॉट रिलेटेड टू दिस व्हिडिओ, बट फायझर हॅज कम डाऊन ड्रास्टिकली आणि PNG हेल्थ हॅज गॉन अप. ओके, सेलच्या लेवलला आलं आहे, फायझर घेण्याच्या लेवलला आलं आहे. अशा MNC कंपन्यावर पण तुम्ही टेक्निकल अभ्यास करू शकता. या कंपन्यांमध्ये तुम्ही एकाच वर्षात लोला घेऊ शकता आणि हायला विकू शकता. ओके, तर हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमची बॅलन्स शीट तुम्ही वाढते की नाही, 5 वर्षात किती % वाढली, दुप्पट झाली का? दुप्पट झाली नसतं तरी घाबरू नका. तुमची बॅलन्स शीट तुम्ही दुप्पट करू शकता 5 वर्षात. फक्त तुम्ही मार्केटमध्ये यायला पाहिजे आणि चांगल्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंट करायला पाहिजे किंवा ETF तरी इन्व्हेस्ट करा. ETF केमिकल आहे, ETF मार्केटचा आहे, कॅपिटल मार्केटचा, ETF पॉवर आहे, नंतर ETF नवीन आलेला टुरिझमचा पण ETF आहे, टुरिझम डिफेन्सचा ETF आहे. हे सगळे आत्ता आलेले, गेल्या वर्षभरात आलेले ETFs आहेत. आणि जुने ETFs तर आहेतच. निफ्टी 50 ETF आहे, निफ्टी 500 ETF, BSE 500 ETF आहे, BSE 200 ETF आहे, राईट. नंतर ऑटो ETF आहे, विच इज ऑलवेज गुड. बँक ETF आहे, फायनान्शियल सर्व्हिसेसचा ETF आहे. म्हणून सांगतो परत की काही शेअर सिझनल असतात, पेस्टिसाईड शेअर, हॉटेल शेअर, फर्टिलायझर शेअर, ओके. नंतर एअर कंडिशनिंग इक्विपमेंटचे शेअर्स आणि काही शेअर्स फॉरएव्हर गुड असतात. त्याच्यापैकी ऑटो एक फॉरएव्हर गुड शेअर असतो आणि MNC शेअर्स आर फॉरएव्हर गुड. तेव्हा MNCचा पण ETF आहे, तो तुम्ही घेऊ शकता आणि आपली बॅलन्स शीट तुम्ही या स्पीडने वाढवू शकता. जसे आत्ता मी तुम्हाला वारी एनर्जी, अडानी ग्रीन जसे वाढतात ना, 5 वर्षात 95 टाइम्स जाणार नाही, पण 5 वर्षामध्ये दुप्पट तर नक्कीच होऊ शकते. 15% इज व्हॉट आय नॉर्मली टेल पीपल की होप फॉर द 15% अँड बी हॅपी इफ यू गेट 30% गेन इन द मार्केट. ओके,
थँक्यू सो मच अँड गॉड ब्लेस यू.